इतका वेळ झाला अजून आल्या नाही. काय माहीत, फोन केला तर अर्धा तास येतो म्हणे. अर्धा तास होऊन तर पाऊण तास होऊन राहिला. चाल रे दिने, लवकर लवकर चाल ना. आली वाटते, आला आवाज. आवाज तर खूप दुरूनच येते. अर्धा तास आहे म्हणे आणि एक तास होऊन राहिला. काय केलं इतक्या वेळ रोडनं? काय म्हटलं, काय ऐकून नाही आलं. काय केलं म्हटलं एवढा वेळ? अर्धा तास म्हणे ना, तर एक तास होऊन गेला. आम्ही आता आलो तर गाडीतून सामान काढलं थोक्स. बोललो चाललो तर येत्या येत्या वेळ होईनच ना. चौकात उतरलो. चाल दिने, हात पाय तोंडून घे. त्या गॅसवर थोडंसं पाणी ठेव. गरम पाणी प्यायला पाहिजे, थंड पाण्याने धुतो ना. अरे दिवसभराचं अंग आहे, थोडंसं कोमट पाण्याने धुवून टाक, शेकल्यावानी वाटते. सिलेंडरच संपलं ना, काय धुतं तू गरम पाण्यानं? गॅस बंद झाली, सिलेंडर नाही आहे. नंबर लावला तर सिलेंडर बी नाही आलं. बापा बापा, आता पंचायतच झाली. मग अशीच म्हणलं मी, रस्त्यानं आम्ही गोष्टीच केल्या का काढायला जाऊ बा उद्या. सिलेंडरची सवय पडली तर काढ्या बी नाही आहे ना. पाणी तापवायचे चूल तिथं असणच काही ना काही करावं लागेल तिथं उद्या स्वयंपाक. आणि आज तिथं लाईटही नाही आहे. आज कुठं करू बाबा स्वयंपाक अंधारात तिथं. मोबाईलचा टार्चर पकड, करून घे स्वयंपाक, खिचडीनं बेसन. मोबाईलच्या टार्चरनं होईन का रे? मला फोन करून सांगितलं काऊन नाही रस्त्यानं का सिलेंडर संपलं म्हणून? तुनं मग काय सिलेंडर आणलं असतं का तिकडून, सिलेंडरच्या गोडाऊनमधून? सिलेंडर नसतं आणलं, पण काही ना काही उपाय केला असताना सोचलं असतं काही. त्यापेक्षा मला बी फिकर आहे, मी आज सोचलं. चल शामरावच्या घरी, शामरावनं बेसन भात केला आहे, पोळ्या केल्या, पोळ्या करतो म्हणे की येईन म्हणे त्या. चाल भाऊ म्हणे, मी स्वयंपाक करतो म्हणे. अरे बापा, त्या भाऊजीचा स्वभाव चालला काय. त्याला सगळ्याची फिकर आहे. चल मग काकूच्या ह्याच्यात नाही पेढे बी राहिले आहे, पेढे बी घेऊन येऊ. पेढे कायले घेतले रे? तुला सांगितलं ना जास्त गोड नको खात जाऊ म्हणून. तिथचे कंदी पेढे फेमस राहते म्हणून आणले मी. तुम्ही नका खाऊ ना, मी काही मला काही नाही पोरं बाळाले. तुम्हालाच तर आवडते ते पेढे. ठेवले होते एक वेळा, आणले तुम्ही तर लपडं पूर्ण खतम केले ते. खरंच काय? मग मी चांगलं लपून ठेवा लागेल. मला माहितीच नाही बाबा मी लपलपू खाते म्हणून. सांग ना आणखीन काही, कोणत्या जमान्यातलं. तेव्हा आवडे मला गोड, आता खातो का मी? आता आवडते तरी खाऊ नाही शकत ना. शुगर न बीपी साऱ्या लोकांना होते ना, मला नाही झालं का? चल दिने, हातपाय तोंडून घे. चल मग जाऊ आपण तिकडेच. शांती त्या पोराच्या समोर माझी पोल खोलते. तुम्हाला आवडे म्हणते. आवडत कोणाला नाही, सारलेच आवडते, पण कंट्रोल तर करावं लागते ना. शांती का शांती आहे. काहून असे आडवे तिडवे झोपली आहे? थकलो तर झोपलो आता थोडंसं, तू यायची वाट पाहत पाहत. चहा प्यान का पहिले? चहा करू का थोडंसा, मग स्वयंपाक करतो मी. जेवणाची वेळ चालली, तुला चहा दिसून राहिला. तुला प्यायचं असेल तर तू पे. नाही मी बी नाही पेत ना, पटकन थोडी खिचडीने बेसन करून देतो. मग आणि चहा पोळ्या असं नाही एक दोन. हो हाय दोन. काय करू मग आता सांगा ना. काही नको करू, केलं मी पूर्ण. पूर्ण केलं म्हणजे काय केलं? खिचडी केली, बेसन केलं, 5-6 पोळ्या केल्या. एवढं मोठं काय केलं तुम्ही? कोण खाऊन राहिलं एवढं मोठं? पहिले ऐकून घे. शांताबाईच्या घरचं सिलेंडर खतम झालं, तर मग अशी ते महादेव भाऊच्या घरी गेलो मी. तर तो भाऊ म्हणे सिलेंडर खतम झालं, कसं करू? मी म्हणलं मीच करतो बेसन खिचडी, घरी आहे म्हणून मी केलं. आता ते लोक येणंच जेवाले, सांगितलं सण महादेव भाऊनं. चांगलं केलं तुम्ही. पोळ्या नसन पुरण तर करून घेऊ का 4-5 आणखी? आहे ना, 7-8 पोळ्या झाली आहे. खिचडी केली किती मोठी होऊन जाते. तू कांदा गिंदा काप. हो कापतो मी. चांगलं केलं तुम्ही हे. रस्त्यानंच आम्ही गोष्टीच केली त्या का सिलेंडरचा तुटवडा आहे तर काढायला जावं लागेल. मी तर कसंही काड्यावरच करतो स्वयंपाक. सिलेंडर तसंच वाचू वाचू ठेवून राहिली. एवढा बी तुटवडा नाही आहे. खतम झालं म्हणजे भेटते 21 दिवसानं. कोणी काही काही सांगते ना. एवढं कोणाचं ऐकाय नाही लागत. जा तू हातपाय तोंडू आणि आण वाढ जेवायचा. येणंच ते आता. हो हो, तुम्ही बी उठून बसा. उठून बसायला मला काय वेळ लागते का? आता काम केलं, लोटलो आहे. दिनेला थोडंसं जेवून दे ना म्हणा. ते लागलं पेढ्यावर. पेढे घेतले म्हणते ना त्यानं. याच्या वेळेस त्यानं कच्चा चिवडाही खाल्ला होता. सोबत घेतला होता आम्ही तर त्यानं खाल्ला. भूक लागली होती तर. जेव्हा तुम्ही त्याला मी जेवायला लावतो मग. मस्त केला जी झुणका. एक नंबर झुणका लागून राहिला. घरचं जेवण होतं, घरचं जेवण आहे. तिथेही चांगलं जेवण होतं म्हणा. 50 रुपयात मस्त जेवण भेटलं तिथेही. पारटसिंगेत काय आता जेवण चालू झालं का? हो, शेगावसारखंच झालं. 50 रुपयात ताट भेटते, चांगले टेबल गिबल तसंच शेगावसारखं.
तर मसाल्याचे वांगे, भात, पोळ्या आणि शिरा होता आज थोडासा गोड. पोटभर जेवण खा 50 रुपयात. कधी कधी गोड राहते, कधी नाही राहत म्हणते. तिचा कच्चा चिवडा नाही खाऊन पाहिला का? खूप फेमस आहे म्हणते ना पारटशिंग्याचा कच्चा चिवडा. खाल्ला ना, थोडा थोडा तोही खाल्ला. तोच बांधून घेतला होता आम्ही, भूक लागेल म्हणून. तर खाल्ला मग त्या गजानन महाराजच्या मंदिरात. तिथे कुठं आहे गजानन महाराजाचं मंदिर? आहे तिथं मंदिर आहे ना, चांगलं 10-15 वर्ष झाली आहे, झालं आहे पण ते केलं आहे. मस्त मंदिर आहे, गावात आहे थोडंसं, तिथून गावजवळ आहे. आणि पराटशिंगा अनुसया माताचं मंदिर दूर येते. मस्त मंदिर आहे, असं चांगलं वाटतं तिथं. मला काही माहीत नव्हतं, पण पद्मा तिकडचीच आहे ना, तर पद्माला माहीत आहे, तर तिने नेलं तिथं. एवढं करता येते म्हणून मला माहीत नव्हतं यायला. मला मेथीची भाजी दिसली, मी म्हणलं चाल त्यात मुगाची डाळ टाकून चांगला झुणका होते तो, म्हणून तसा केला. रुपेश ना आला जेवायला. रुपेशचं तर चाल याचं म्हणलं होतं. त्यानं खाल्ले. मगांच्या पोळ्या होत्या, 2 पोळ्या आणि भाजी होती, त्यानं खाल्ला. त्यानं ते तो पण पहिल्यासारखा नाही राहिला आता, अलग अलगच राहते. मिसळत नाही, बोलत नाही, चालत नाही. आपल्या अभ्यासात राहते, लॅपटॉप घेऊ घेऊ बसते. पेपर आहे, जाणार आहे, आणि तो 1-2 दिवसात जातो म्हणे आता. लय झालं शिक्षण पाणी, राहू दे इकडेच. लागण नोकर तर नाही, करून इकडे धंदा पाणी. शिकायची इच्छा आहे त्याची, शिकू दे ना. आता 1-1.5 महिना झाला तो आलाय. माघारी फक्त एक वेळा आलता. मोठा झाला आणि तो स्वभावात फरक पडतेच आता. घरीच तर खोली खोलीत राहते. चांगला झाला का वहिनी दिवसभराचा प्रवास? का काही झालं बायाचं भांडण फांडण? तुम्हाला काहूनच वाटते भांडणच करतो म्हणून आम्ही? तसं नाही म्हणत, एवढ्या मोठ्या 6-7 बाया गेल्या तुम्ही, काही नाही काही होतेच. सगळं बरोबर झालं. थोडीशी पद्मा इकडे तिकडे होय फोटोच्या नादात. आणला आम्ही तिला बरोबर. भाकरी की हा पोळ्या केल्या तुम्ही 5-6. हा त्या भात खायला केला एवढा मोठा. केला तर केला, उद्या खाऊ म्हटलं. रुपया गिप्या येईन देण्या गिण्या जेवण, म्हणून केला मी. ते वाया नाही जात, थंड्या पाण्यात ठेवून द्या, नाही फ्रीजमध्ये ठेवून देऊ. उद्या चांगला गरम करून खाता येते. एवढं मोठं किडत असतं खूप आहे. उद्या काय मग काढायला चालल्या का? म्हणे बा चंदा जाऊ म्हणे काढायले. पाटलिंग काकू म्हणे का माच वावरात काढे आहे म्हणे, तिच्या घेऊन जा म्हणे. धुऱ्यावर खूप काढे आहे म्हणे. हो तसंच करजा, त्याच्या धुऱ्यावर चांगल्या काड्या. आपल्याही धुऱ्यानं भेटन. पण आपल्या धुऱ्यावरच्या 4 चौकीले होईन का, पुरण का? तेवढ्या नाही आहे, आपलं वावरच किती आहे. सिलेंडर बी भेटून राहिले लोकांना, बऱ्याच काही लावलं. थोडंसं वेळ लागते पण भेटून तर राहिले. जेव्हा आरामात चांगला स्वयंपाक केला मा भावानं, मस्त दोघी जणी. येऊनच तर राहिलो बा. या मित्रांनो जेवण करायला झुणका भाकर. आणि आमच्या व्हिडिओला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काही नवीन आवडत असेल तर ते सांगा प्लीज. पण कमेंट करा, लाईक करा.